नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत. स्वामी महाराजांची कृपा सदैव तुमच्यावरती राहो आणि तुम्हाला उदंड आयुष्य आणि यश मिळत जाओ. स्वामी चरणी हीच प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. स्वामी भक्त हो, तुम्हाला माहीत आहे का, तुमची अतिशय कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करण्याची वेळ आता जवळ आली आहे. येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये तुमची कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे, जो मी तुम्हाला आता सांगणार आहे. काय आहे तो उपाय आणि तो कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, कमेंटमध्ये आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. वेळ न घालवता आपण या उपायांविषयी माहिती घेऊ. मंडळी, तुम्हाला माहीतच असेल की श्रावणामध्ये शिवपिंडावरती काही लोक गुप्तपणे काळी मिरी वाहतात. परंतु ती का वाहिली जाते याचे कारण तुम्हाला माहीत नाही आहे का? महादेवाला काळी मिरी वाहतात तेव्हा काय घडते? तर काळी मिरी एक अतिशय शक्तिशाली साधन आहे, ज्याने तुमचं आयुष्य 100% बदलतं. तुम्ही सुद्धा या उपाय आजमावून पाहू शकता. काळी मिरीची ताकद एवढी आहे की तुमची कठीणातली कठीण कुठलीही इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्ही कधी विचार केला आहे का, श्रावण महिन्यात काही भक्त महादेवाला काळी मिरीच का वाहतात? बरेच लोक बेल वाहतात, धतूर वाहतात, दूध वाहतात, पण काही ठराविकच लोक असतात ज्यांना या उपायाविषयी माहिती असते आणि तेच लोक देवाला काळी मिरी वाहतात. हा एक गुप्त संकेत आहे. हा उपाय सर्वसामान्य भक्तांसाठी नाही, हा उपाय त्या लोकांसाठी आहे ज्यांना महादेवाशी थेट संवाद साधायचा आहे. जर तुमच्या आयुष्यात अडकलेली कामे आहेत, सतत संकट येत असतील, तर या उपायाने तुमचं नशीब बदलू शकते. श्रावणात एक विशिष्ट दिवशी विशिष्ट पद्धतीने जर काळी मिरी वाहिली तर महादेव स्वतः कृपा करतात. हा उपाय इतका प्रभावी आहे की तुमची कितीही जुनी आणि कठीण इच्छा असेल तर पूर्ण होऊ शकते. त्यामुळे हा उपाय तुम्हाला कोणीही उघडपणे सांगणार नाही, परंतु आज मी तुम्हाला हा संपूर्ण उपाय कधी करायचा आणि कसा करायचा सांगणार आहे. श्रावण महिना आणि महादेवाची भक्ती, विशेषतः सोमवार हा श्रावण महिन्यातील महादेवांचा अतिशय आवडता दिवस. या महिन्यात देवादिदेव महादेवांचे पूजन केल्याने तो अल्प उपायांनी प्रसन्न होतो. या काळात दर सोमवारला शिवलिंगांवरती जलाभिषेक केला जातो. दूध, बेलपत्रे, धतूर, गंगाजल हे सर्व शिवाला अत्यंत प्रिय आहे. महादेव हा असा देव आहे जो वैराग्याचा प्रतीक आहे, ज्याला गाजावाजा नको, मोठी मूर्ती नको, फक्त भक्ती हवी. पंचामृताने अभिषेक, बेलपत्रे अर्पण, तुपाचा दिवा लावणे हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेत, पण त्याच्या पलीकडे एक रहस्य आहे. काळी मिरी म्हणजे काय? तिचे आध्यात्मिक महत्त्व. काळी मिरी ही एक औषधीय वनस्पती आहे. आयुर्वेदात ती पचन सुधारणे, शरीरातील दोष नष्ट करणे, आध्यात्मिक दृष्टिकोनातून काळी मिरी ही तामसिक शक्तींना निमंत्रण देणारी शक्ती आहे. काळी मिरी उष्ण आहे, शरीराच्या ऊर्जेला जागृत करते. योगी लोक ध्यान करताना काही वेळा काळी मिरीचे सेवन करतात, ज्यामुळे एकाग्रता वाढते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते. शिव म्हणजे नाशक, तो तामसिक गोष्टींचा नाश करणारा, म्हणून काळी मिरी ही त्याला वाहण्यामागे अर्थ आहे. काळी मिरी आणि महादेव या जोडणीमागचं रहस्य काय आहे? तर सगळेच गोड, थंड, शांत वस्तू देवाला वाहतात, पण महादेवाला काळी मिरी का वाहतात? तर महादेव हा भीषण आहे. काळ, तामस, भस्म, अघोरी तांडव याचा तो अधिपती आहे. त्याला जे साधारण देव स्वीकार नाहीत ते प्रिय आहे. धतूर, भस्म, बेल आणि काळी मिरी. काळी मिरी ही घरातील तामसिक शक्ती दूर करण्यासाठी वापरली जाते. ती शिवलिंगावर वाहिल्याने महादेव या शक्तीचा नाश करतो. तुमच्यावर येणारे वाईटात वाईट संकट, लोकांची वाईट नजर, करणी, बाधा यासारख्या नकारात्मक गोष्टी यामुळे लांब राहतात. काळ्या मिरीच्या उपायामुळे कोणते बदल घडतात? धनप्राप्ती होते, थांबलेली कामे पूर्ण होतात, कोर्ट कचऱ्या, शत्रू, बाधा दूर होते, मानसिक शांतता मिळते, नकारात्मक स्वप्ने थांबतात, दृष्ट भूतबाधा दूर राहते, विवाहातील अडथळे दूर होतात. हा उपाय श्रद्धा आणि संयमाने केला तरच फळ मिळते. कोणत्या दिवशी आणि कशी काळी मिरी व्हावी? श्रावण शुक्ल द्वितीया, पंचमी, अष्टमी, त्रयोदशी हे दिवसही शुभ मानले जातात. सूर्योदयाच्या आधी काळी मिरी 7, 9 किंवा 11 दाणे घ्या. काळ्या कपड्यात गुंडाळा. शिवलिंगावर वाहताना म्हणा ओम नमः शिवाय, कालरूपय मृदांड नमः. यासोबतच तुमची जी इच्छा तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे ती इच्छा बोला. यावेळी मनात कसलीही शंका घेऊ नका.
पूर्ण समर्पणाने इच्छा पूर्ण होईल या भावनेने बोला. त्यानंतर पिंडीवरती बेल आणि फूल वाहा. महादेवाच्या पिंडीला अर्धी प्रदक्षिणा घाला. मग शांतपणे नमस्कार करून परत या. मागे वळून पाहू नका. काळी मिरी वाहताना टाळावयाच्या चुका. फोडलेली वापरलेली मिरी न वापरता शुद्ध वापरा. पूजा करताना मोबाईल वापरू नका. दुसऱ्यांसाठी मिरी वाहू नका. पूजा करताना गप्पा मारू नका. स्त्रियांनी मासिक धर्माच्या काळात हा उपाय करू नका. हा उपाय करताना मनामध्ये कुठलीही शंका ठेवू नका. याविषयी पौराणिक संदर्भ. असे म्हटले जाते की मार्कंडेय ऋषीच्या मृत्यूचा दिवस आला होता, पण त्यांनी एका विशिष्ट पूजा पद्धतीने काळी मिरी वापरली आणि यमराज स्वतः मागे हटले. यामुळे महादेव प्रसन्न झाले आणि त्यांना अमरत्व दिले. आजही या गोष्टीचा संदर्भ नाथपंथात मिळतो. यासोबतच काळी मिरीचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायदेही आहेत. शरीरातील वात, कफ, दोष दूर करणे, निगेटिव्ह एनर्जी दूर करणे, घरात शांतता आणणे, थर्ड IQ जागृत करण्यासाठी मदत करते. यासोबतच उग्र शक्तीपासून संरक्षण मिळते. अनेक जणांच्या मनात हा प्रश्न येतो असेल की मिरी नक्की कोणी व्हावी? स्त्रिया हा उपाय करू शकतात का? तर हो, नक्कीच, पण पवित्र मनाने आणि नियमांचे पालन करून. काळ्या कपड्याऐवजी साधा पोशाख परिधान करा. मासिक पाळीच्या काळात हा उपाय करू नये. स्त्रियांनी केलेला उपाय संपूर्ण कुटुंबासाठी फलदायी ठरतो. यानंतर आपण पाहूया की राशीनुसार काळी मिरीचा उपाय, म्हणजेच कोणत्या राशीच्या लोकांनी किती काळ्या मिऱ्या वाहिल्याने त्याला सकारात्मक परिणाम होतो. तर मेष, सिंह आणि धनु राशीच्या लोकांनी 9 काळ्या मिऱ्या वाहिल्या पाहिजे. त्यांनी कोणतीही कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण करून घेतली जाते. वृषभ, कन्या आणि मकर राशीच्या लोकांनी 7 काळ्या मिऱ्या, यासोबत काळे तीळ व्हावे. यामुळे त्यांच्या कुंडलीतील दोष दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. मिथुन, तुला आणि कुंभ राशी या लोकांनी मिरीसोबत कापराचा तुकडाही अर्पण करावा. कर्क, वृश्चिक आणि मीन या राशीच्या लोकांनी मिरीसोबत थोडे दूधही व्हावे. यानंतर मी तुम्हाला असा एक गुप्त मंत्र सांगणार आहे जो या उपायाचा आत्मा आहे. या उपायासोबत हा मंत्र जर तुम्ही म्हणालात तर तुमची कितीही कठीण इच्छा असली तरी ती पूर्ण होईल. आज पहिल्यांदाच हा मंत्र मी उघडपणे सांगत आहे. तर तो मंत्र असा आहे: ओम क्रीम कालभैरवाय नमः. मम सर्व कार्यसिद्धी मम कुरु कुरु स्वाहा. ओम क्रीम कालभैराय नमः. मम सर्व कार्यसिद्धीम कुरु कुरु स्वाहा. हा मंत्र काळी मिरी वाहताना मनातल्या मनात 11 वेळा म्हणावा. श्रावण महिन्यातील श्रवण नक्षत्र असलेल्या सोमवारी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो. या दिवशी काळी मिरी वाहणे म्हणजे अमृता समान आहे. मित्रांनो, काळी मिरी हा केवळ एक मसाला नाही, ती आहे एक दैवी संकेत, दैवी ऊर्जा आहे. श्रावण महिन्यात एकदा का होईना हा उपाय तुम्ही जरूर करा. महादेवाला हाक द्या, हे तुमचे नक्कीच 100% ऐकतील. हा उपाय तुमचं नशीब 100% बदलेल. श्रावण महिना लागण्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि तुमची कठीणातली कठीण इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. ही महादेवांची इच्छा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. धन्यवाद.